डाळ गावामध्ये एक विठू पाटील, विठू पुजारी, त्याची बायको मायव्वा आणि मंडळी भाऊ भाऊजे आई वडील असं 6 जणांचं कुटुंब होत. बघा, हा प्रसंग तुम्ही ऐकलाच नसेल, कद न भूतो न भविष्य असा हा प्रसंग आहे मंडळी. विठू पुजारी हे 6 जणांचं कुटुंब होतं. विठू पुजाऱ्याच्या लग्नाला 3-4 वर्ष झालं होतं, पण मुलबाळ नाही. एवढीच एक खंत मनामध्ये होती. आणि काही दिवसानं मायवाला दिवस जसं गेलं, अरे घरामध्ये आनंद दरवळला, पण आनंद मंडळी तो का जास्त वेळ टिकला नाही. अरे आमोशा आणि पौर्णिमा आलं की पोट वाढायचं, आणि आमोशा पौर्णिमा संपली की पोट बारीक व्हायचं. हा प्रकार चालू होता. अरे 9.5 महिने बघता बघता वंडून गेलं, पण बाळंतीण होण्याची चिन्ह कोणती दिसत. बाळंतीण होण्यासाठी 9 महिने 9 दिवस लागतात. अरे 9.5 महिने पूर्ण होऊन गेले, पण बाळंतीण होण्याची चिन्ह कोणतीच दिसना. आमोशा पौर्णिमा आली की पोट वाढायचं, आमोशा पौर्णिमा संपली की पोट बारीक व्हायचं. दवाखाने केले, सगळे जादू टोना केला, तांत्रिक झालं, मांत्रिक झालं, कसलाच नाही. डॉक्टर झालं, वैद्य झालं मंडळी. त्या जुन्या काळामध्ये 80-85 वर्षापूर्वी अरे बाळंतीणपणापासून स्त्रीची सुटका होण्याचं साधन त्यावेळेस उपलब्ध नव्हतं. एखाद्या मोठ्या शहराच्या ठिकाणी दवाखाने होते, पण एवढी सुख सुविधा नव्हती. काय करायचं, सगळं कुटुंब हतबल झालेलं होतं. दुःखाचं वातावरण घरामध्ये होतं. पण मंडळी, अरे जगाच्या मालकाची आणि आपली भेट पुढे होणार आहे, तर मंडळी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देव भेटत असतो ना, आपण मामांच्या तळावर येत असतो. असाच मंडळी विठू पुजाऱ्याचा एक पाहुणा, त्याच्या कानावर बातमी पसरली, अरे 9.5 महिने पूर्ण होऊन गेले, बाळंतीण होण्याची कोणती चिन्ह दिसना. विठू पुजाऱ्याच्या घरी आला आणि सांगितलं, अरे मामांच्या तळावर चला. मामांचा तळ होता मंडळी त्यावेळेस आदमापूर गावामध्ये मरगूबाईच्या देवळाजवळ. त्यावेळेस त्या पाहुण्यानं सांगितलं, अरे जिथं डॉक्टर लोक हात टेकतात, जिथं आजाराला औषध मिळणार नाही, तिथं माझा मामा इलाज करतोय, चला म्हणले. त्यावेळेस विठू पुजारी, त्याची बायको मायव्वा, त्याची आई, तो पाहुणा 4 जण मिळून मामांच्या तळावर सकाळ सकाळ आदमापूर गावामध्ये आले. जसं मामांनी ह्या रियंदालच्या कुटुंबाला पाहिलं, तसं मामांनी शिव्याचा भडीमार सुरू केला. आता मामा शिव्या कोणाला द्यायचं? मामा रांडाच्या उंडगीच्या सुकाळीच्या मामा शिव्या द्यायचं. शिव्या असायची मंडळी आपल्या पाठीमागा असणाऱ्या 7.5 आपल्याला नाही. मामा सांगायचे, माझ्या एका शिवीची जर किंमत करायला गेला तर 1,00,000 रुपयापेक्षा जास्त. संतांची शिवी म्हणजे साक्षात होवी. मामाने शिव्याचा बडीमार सुरू केला. शिव्याचा बडीमार चालू असताना विठू पुजाऱ्याचा पाहुणा मामांजवळ गेला आणि बोलायला लागला, देवा, अहो 9.5 महिने पूर्ण होऊन गेले, बाळंतीण होण्याची कोणती चिन्ह दिसा, काहीतरी मार्ग सांगा, काहीतरी उपाय सांगा. मामा जोरात बोलायला लागले, अरे मी काय डॉक्टर आहे का सुईन आहे? अरे इथं तुमच्या राडी कोण पाहायला मोकळे? कन्या खा आणि तुमच्या रस्त्याला लागा. मामा ताडकन उठलं, बकऱ्याकडे निघून गेलं. महान अपमान सगळं सहन करायला तयार होती. मामा काहीतरी मार्ग काढतील या आशेनं मंडळी मामांच्या तळावर आलेली होती. दुपारी 4 वाजल्या, मामा परत तळावर आले. ही मंडळी तळ सोडलेला नव्हता, तळाच्या बाजूला थांबलेली होती. चहा झाला होता, चहा घेतला, रात्रीचा प्रसाद घेतला. दुसरा दिवस उजाडला. विठू पुजारी मामांजवळ गेला, तंबूजवळ, देवा 9.5 महिने पूर्ण होऊन गेले, काहीतरी मार्ग सांगा, काहीतरी उपाय करा. मामाने शिव्याचा बडीमार सुरू केला. मामा ताडकन उठलं, बकऱ्याकडे निघून गेले. परत मामा 4च्या सुमारात तळावर आलं. पाहिलं, ह्यांनी तळ सोडलेला नव्हता. या रेंदाळच्या कुटुंबानी तळ सोडलेला नव्हता. त्यावेळेस मामांनी सांगितलं, अरे विठू पुजाऱ्या, इकडे ऐक म्हणले, तू तुझं सगळं कुटुंब माझ्या तळावर पडल ते काम करायला तयार असेल, सेवा करायला तयार असेल, तर मी ही केस माझ्या अंगावर घेतो, नाही तर कन्या खा आणि रस्त्याला लागा. आता पर्याय नव्हता, काय करायचं? देवाला 8 दिवसाची मुदत मागितली, गावाकडे गेला. देवा सगळं नियोजन लावून येतो. देवा गावाकडे गेला मंडळी. त्यावेळेस संध्याकाळ झाली. त्याचाच भाऊ, त्याच्याकडे 100-125 बकरी होती, थोडीशी शेती होती. हा विठू पुजारी थोडी शेती बघायचा, त्याचा भाऊ 100-125 बकरी होती, ती बकरी राखायचा. संध्याकाळी विठू पुजारी घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याचा भाऊ संध्याकाळी घरी आला.
भावाला सांगितलं मामांच्या तळावर गेलतो, पण मामानं सांगितलंय आपलं सगळं कुटुंब मामांच्या तळावर सेवा करायला तयार असेल तर मी केस अंगावर घ्यायला तयार आहे मामा, काय करायचं आता? भावाला सांगितलं काय करायचं. आज मंडळी भाऊ सक्क भाऊ एकामेकाशी बोलत नाही, एवढी परिस्थिती वाईट आहे. त्यावेळेचा भाऊ आता सांगायला लागला, दादा अरे काळजी करू नकोस, अरे वहिनी आम्हाला आईप्रमाणे जीव लावते, अरे तिच्या सुखापेक्षा हा प्रपंच काय लई लाख मोलाचा आहे का, जाऊ म्हणले. तो पाहुणा आला होता, ती बकरी 100-125 बकरी त्या पाहुण्याकडे सांभाळाय दिली. शेती होती मंडळी, गावातल्या एका शेतकऱ्याला शेती करायला दिली. आई वडिलांची पोटापाण्याची सोय, काहीतरी धान्य दिलं आणि सोय लावली. बरोबर 8व्या दिवशी हे विठू पुजारी त्याची बायको मायवा भाऊ भाऊजाई 4 जण मिळून मामांच्या तळावर हजर झाले. देवालाही आनंद वाटला. 8 दिवसाची मुदत दिलती, अरे हजर झाला. आनंद वाटला देवाला आणि त्यावेळेस सेवा चालू झाली. ही 2 जण विठू पुजाऱ्याचा भाऊ काय करायचा मंडळी, मामांच्या मेंढी माऊलीची सेवा चालू झाली. रानामनामध्ये चारायला न्यायचं, पिल्लांची काळजी घ्यायची कोण, पिल्लांची कोण काळजी घेत होतं? ह्या 2 बायका तळावर स्वयंपाक करायच्या, भांडी घासायची, पिठामिठाची जुळवणी करायची आणि दुपारच्या मोकळ्या वेळात लहान लहान पिल्लांची सेवा. कुणाला? ह्या विठू पुजाऱ्याच्या बायकोला आणि भाऊजाईला ही सेवा चालू होती. आणि विठू पुजाऱ्याचा भाऊ काय सेवा करत होता? मेंढी माऊलीची सेवा करत होता. सेवा चालू केली. दिवसा मागून दिवस चालत होतं, महिन्या मागून महिने ओंडत होतं. पण आमोशा पौर्णिमा आले की पोट वाढायचं, पोट बारीक व्हायचा हा प्रकार चालू होता. फक्त विश्वास ठेवला होता मामावर, श्रद्धा ठेवली होती माझ्या जगाच्या मालकावर. मामा काहीतरी मार्ग काढतील, माझा देव काहीतरी मार्ग काढेल. सेवा एकनिष्ठपणानं चालू होती. अरे महिना मागून महिने ओंडून जात होतं, कितीतरी महिने झालं गर्भ पोटामध्ये तसाच होता मंडळी. आणि आमोशा पौर्णिमा आलं की पोट वाढायचं आणि पोट बारीक व्हायचं हा प्रकार चालू होता. बघता बघता मंडळी जमखंडी डोंगराच्या पायथ्याला मामांचा तळ पडला. मामा होता बकऱ्यामध्ये मंडळी आणि मामाने अदृश्य रूप धारण केलं आणि मामा तळावर हजर झालं. हनवटीला काठी लावली आणि जगाच्या मालकानं माझ्या आकाशाकडे पाहिलं. समोर मंडळी मायवा केस विसरत बसली होती, लहान पिलांची सेवा करत बसली होती. मामाने टिचकी वाजवली. देवानं जसं टिचकी वाजवली, मायवाचं लक्ष कुठं गेलं? माझ्या जगाच्या मालकाकडे गेलं. मामांनी आवाज मारला. काय माझ्या देवाचा आवाज मंडळी गोड, माई, अगं माई, अगं तुझं घरवार पण संपलं बघ. आणि क्षणात माझा देव अदृश्य झाला. मामा परत संध्याकाळी बकरी घेऊन तळावर आले, पण कोणच काही बोललं नाही. अरे बघता बघता मामांचा तळ मंडळी आकोळ गावामध्ये बाळोबाच्या माळावर पडला गेला. अरे मंडळी गर्भ पोटामध्ये तसाच होता. आमोशा पौर्णिमा आलं की पोट वाढायचं आणि पोट बारीक व्हायचं. बघता बघता तसाच गर्भ पोटामध्ये होता. विश्वास होता मामांवर आणि सेवा चालू होती. बघता बघता मंडळी अरे 27 महिने वलडून गेलं. 27 महिने पूर्ण झाले. अरे गर्भ पोटात आहे. अरे न भूतोल भविष्य कधी ऐकायला मिळणार नाही, कधी झाली नाही घटना आणि इथून पुढे होणारही नाही. त्यावेळेस मंडळी 27 महिने झाले. गर्भ पोटामध्ये तसाच होता. आमोशा पौर्णिमा आलं की पोट वाढायचं आणि पोट बारीक व्हायचं हा प्रकार चालू होता. त्यावेळेस मामांनी बोलवलं, रेंदाळच्या कुटुंबाला बोलावलं. विठू पुजाऱ्याला आशीर्वादाचा नारळ आणि भंडाऱ्याची पुडी दिली. वाट खर्चासाठी पैसे दिले. आता 17 महिने झाले मामांच्या तळावर सेवेला आहे. इथं एक दिवस सेवा केली की आपल्याला वाटतं देव आपल्या घरी सालानं राहिला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं माझं काम झालं पाहिजे, पण सेवा केली तर मेवा देणारा देव. फुकट देव कुणाला काही देतही नाही घेतही नाही. मामा सांगायचे आम्ही कुणाच्या उपकारात राहणारा देव नाही, कुणाचा उपकार ठेवून घेणारा देव नाही. आज तागायत मामांनी कुणाचा उपकार ठेवून घेतला. त्यावेळेस मामाने काय केलं? घरी गेल्यानंतर बाजार हाट करण्यासाठी काही रक्कम दिली. हे कुटुंब मंडळी रेंदाळचं कुटुंब गावाकडे पोहोचलं. 8व्या दिवशी मायवा, तीच मायवा मंडळी सुखरूप बाळंतीण झाली आणि मुलगा झाला. अरे 27 महिन्याला मुलगा पोटाला जन्माला घालणारा कलियुगातला देव म्हणलं तर जगाच्या पाठीवर फक्त बाळू मामा आहे, लक्षात घ्या. बारशाचा कार्यक्रम झाला. अरे पंचकृषीमध्ये बातमी पसरली. अरे 27 महिन्यानं कुठं मुलगा जन्माला येतोय.
आणि बरोबर तिसऱ्या दिवशी मामा या रेंदाळ गावामध्ये प्रकट झालं ना आवाज मारला, मायवा अगं झाली का बाळंतीण? होय मामा, काय झालं? मुलगा झाला. ज्या देवानं मुलगा दिला त्या देवाला सांगायची काय गरज, पण माझा देवानं आवाज मार. मामा आतमध्ये बघायला या. अगं पोरे, मला आतमध्ये येता येणार नाही. मामा अदृश्य झालं. गाव जेवण घातलं. या विठू पुजाऱ्यानं त्यांच्या कुटुंबानं गाव जेवण घातलं. मंडळी, मामांची आठवण म्हणून त्या मुलाचं नाव सुद्धा बाळूच ठेवलं. तो बाळू हळूहळू मोठा झाला. 10-12 वर्षाचा झाला आणि मामांच्या तळावर सेवेला यायला लागला. वर्ष 2-2 वर्ष, 12 वर्षाचा मुलगा अरे वर्ष 2-2 वर्ष मामांच्या तळावर सेवा करायचं. आणि या सेवा काळात ही त्याचे आई वडील म्हणजे मायव्वा आणि विठू पुजारी मामांच्या तळावर यायचे आणि सांगायचे, मामा आमच्या बाळूला आम्ही घरी घेऊन जाऊ का? त्यावेळेस मामा गंभीर विनोदानं म्हणायचं, अगं 27 महिने तुझा बाळू कुठं होतास? अगं ह्याला जन्माला घालायला मला किती त्रास सहन करायला लागला. अगं मला किती त्रास झाला. याला जन्माला घालायला मला सुदर्शन चक्र सोडावं लागलं आणि त्या सुदर्शन चक्राचा स्पर्श किंचितचा त्याच्या शरीराला झाला म्हणून त्याचा कान कातरलाय बघ. आणि मंडळी, खरोखर एक कान कातरलेला होता. मामा जर सुदर्शन चक्र सोडत असेल तर मामा कोण असेल मंडळी? आणि खरोखर मंडळी, गंभीर विनोदानं मामा म्हणायचं, तो बाळू मंडळी दीर्घ आयुष्य ठरला. अरे 27 महिन्यानं मुलगा पोटाला जन्माला घालणारा कलियुगातला कोणता देव असेल तर या जगाच्या पाठीवर फक्त बाळू मामा. बोला बोला बोला, मंच लावला.